बदलापूर येथील शाळेच्या बसमध्ये 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन सविस्तर आढावा घेतलाय। आरोपीस जामीन मिळता कामा नये व परिवाराच्या पाठीशी नामदार एकनाथ शिंदे व शिवसेना ठाम आहेत असे डॉक्टर गोरे यांनी सांगितले। यावेळी त्यांनी ठाणे शहर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याशी सखोल चर्चा करून प्रकरणातील गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या व पुढील कार्यवाही संदर्भात ठोस सूचना केल्या। डॉक्टर नीलम गोरे यांनी यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनातील मुद्दे अधोरेखित करत सांगितले की ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या बालसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। शाळा प्रशासन, बस व्यवस्थापन व संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। यावेळी महिला दक्षता समिती संदर्भातही गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले। संबंधित भागात महिला दक्षता समिती सक्रिय नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश डॉक्टर गोरे यांनी दिलेत। महिला दक्षता समित्या या सर्वपक्षीय स्वरूपाच्या असून त्यात शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग असतो। समाजाचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी या समित्यांच्या नियमित बैठका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी यावेळी पोलीस विभागाकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच शाळा बस सुरक्षेबाबत विशेष मोहीम हाती घेतली जाईल असे आश्वासन दिल्याचं नीलम गोरे यांनी सांगितलंय। मुलींवरती किंवा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांवरती सुद्धा जेव्हा अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार होतात, त्याला एक मन, एक शरीर कुठेतरी दारुण अशा अपघातापेक्षाही जखमी झालेलं असतं। आणि बदलापूरमधली ही दुसरी घटना आहे, पण आधीच्या घटनेमधून जे आपण गोष्टी पाहिल्या आणि ज्याच्यामधून मार्ग निघण्यासाठी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई काय झाली नाही आहे किंवा त्या शाळेच्या वतीने त्यांच्या वाहनाची व्यवस्था जी केली गेली त्या वाहनाच्या व्यवस्थेमध्ये सरकारने परिपत्रक जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी काढलेलं आहे। माजी सन्माननीय प्रताप सरनाईक तसंच एकनाथजी शिंदे यांच्याशी पण याबाबतीत चर्चा झालेली आहे की त्यामध्ये महिला परिचर जर का असती, महिला तिथे सेवा करणारी आहे, तर छोट्या मुलीला त्यांना हात लावायचीच हिंमत झाली नसती। त्याच दिवशी नेमकी ती अनुपस्थित होती आणि त्याच दिवशी या आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे। तर त्याला कडक कारवाई तर करण्याच्या संदर्भामध्ये मी बोललेलीच आहे, परंतु मी त्यांना 3 गोष्टी सांगितल्या आहेत इथल्या पोलिसांना, बदलापूरच्या आणि ठाण्याच्या सुद्धा पोलीस आयुक्तांना मी हेच कळवणार आहे। एक म्हणजे महिला दक्षता समित्या ज्या सर्वपक्षीय स्वरूपाचं काम करणारे असतात, त्याच्यामध्ये निवृत्त शिक्षिका आहेत, डॉक्टर्स आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना सक्रिय केलं पाहिजे। तर त्याची बऱ्याच दिवसात मीटिंग झालेली नाही असं इथल्या माझ्या परिचयातल्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, तर ते निर्देश मी दिलेले आहेत। त्याचबरोबर या घटनेमध्ये जामीन मिळता कामा नये आरोपीला, ही गोष्ट आहे। तिसरं, ज्या बाकीच्या प्ले स्कूलच्या शाळा आहेत तर त्या कुठल्या विभागाकडे हे स्पष्ट नसल्यामुळे ते फक्त गुमास्ता लायसन्स काढतात आणि त्याच्यानंतर त्या शाळा चालवतात। आपल्याला छोट्या मुलांचे पालक आणखी शाळांना कुठेही त्रास होता कामा नये, परंतु त्या शिक्षण विभागाच्या अंडरच घेतल्या पाहिजेत, कारण तिथे फक्त ते खेळण्याचं जरी म्हटलं तरी मुलांना शिक्षण दिलं जातं, भाषेचं, गणिताचं। आणि या दृष्टीने मी दादाजी भुसे यांच्याशी बोलणार आहे की एकूणच धोरणात्मकच निर्णय घेतला गेला पाहिजे की या प्ले स्कूल्समध्ये सुद्धा जाण्या येण्याची व्यवस्था, तिथे असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना गुड टच बॅड टचची माहिती आणि तिथे आमची चिमुकली बाळं कशी सुरक्षित राहतील हे सुद्धा बघण्यासाठी जसा बाकीच्या शाळांमध्ये मोठा कार्यक्रमसाठी सावित्री समितीसारखा घेतलेला आहे, तर तो घेणं आवश्यक आहे। यामध्ये शाळेच्याकडून हलगर्जीपणा जरूर झालेला आहे की त्यांनी बाहेर ती आउटसोर्स केलेली आहे गाडी, त्यांची स्वतःचीच असते परिचर आणि स्वतःचा स्टाफ असता, तर त्यांना अधिक त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं शक्य झालं असतं। त्यामुळे माझी शाळांना पण विनंती आहे, ज्या ज्या लोकांच्या मार्फत हे सगळं कळतं आहे त्यांना, की प्रत्येक शाळेमध्ये जी वाहनं वापरली जात आहेत त्या वाहनातल्या ड्रायव्हर्सचं किती त्यांना त्रास झाला तरी 20 असो वाहनं, 15 असो, 25 असो, त्यांची दर महिन्यातून एकदा त्यांचे व्हेंडर्स आणि त्यांचे स्वतःचे ड्रायव्हर्स असतील तर त्यांच्याबरोबर त्यांची तपासणी पण होणं गरजेचं आहे। विशेषतः व्यसनाधीनता किंवा चुकीच्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती असणे, जुने गुन्हेगार काही वेळेला परत त्याच कामामध्ये आलेले असतात, तर त्यांची कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा तपासून घेणं शाळांनी फार आवश्यक आहे। आणि त्याच्यात PTA म्हणजे पेरेंट टीचर्स कमिट्यांच्या सुद्धा लोकांनी एक कुठेतरी सहभागी व्हावं। यामध्ये वाहन चालकांच्याबद्दल मी सगळ्यांबद्दल संशय व्यक्त करत नाही आहे, परंतु त्यांना स्वतःचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं तर त्यांना आणि इतरांना त्रास कमी होईल, या दृष्टिकोनातून काही एक उपाययोजना RTO, परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि शिक्षक पालक संघटना या सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे असं मला वाटतं। मी या संदर्भामध्ये प्रताप सरनाईकांशी बोलून पॅनिक बटन लावण्याच्या संदर्भात ऑलरेडी बैठक
डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात घेतलेली आहे. त्याच्यात माझे अनेक निर्देश मी दिलेले आहेत आणि रेल्वे स्टेशन्सला सुद्धा हद्दीचा प्रॉब्लेम असा होतो की चोराचा पाठलाग रेल्वे पोलीस फक्त स्वतःच्या हद्दीत करू शकतात, नंतर ते हद्द तोडून पळून जातात. मग अशा वेळेला मी आज माझे निर्देश आहेत पोलिसांना की रेल्वे पोलीस स्टेशन आणि त्यांची हद्द आणि तुमची पोलीस स्टेशनची हद्द त्याच्यामध्ये मार्शल जे आहेत त्यांचा समन्वय ठेवला पाहिजे की तिथून कोणी चोर पळाला तर त्याचा पाठलाग आपण करण्यासाठी यंत्रणा सुरू केली पाहिजे. असे बरेचसे सूचना आहेत. पण लोकांना मला इथे सांगायचं आहे की योग्य तो निर्णय लवकर व्हावा कोर्टामार्फत आणि या दृष्टिकोनातून मुलीच्या कुटुंबाचं समुपदेशन करणं, त्याचबरोबर मुलीचं शिक्षण चालू राहील या दृष्टिकोनातून जे काही शिक्षण विभागाला सहकार्य करता येईल हे करणं, हे सगळं आम्ही विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेनेची नेता म्हणून करणारे माननीय शिंदेसाहेबांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितले आपण चांगल्या प्रकारे या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहू आणि प्रताप सरनाईकांनी सांगितलं की ताई तुम्ही ज्या सूचना द्याल त्या सगळ्याची अंमलबजावणी तुम्हाला झालेली दिसेल.